नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी मित्रांनो आपण रोज मित्रांनो लाईव्ह लेक्चर घेतोय 9 वाजता मॅथ्सचं आणि प्रत्येक सब्जेक्टचं मित्रांनो रोज त्या टाइम नुसार लेक्चर असतं। तर मित्रांनो बघा एकदम झिरो पासून आपण मित्रांनो इथे मित्रांनो लेक्चर्स घेतोय। ओके, तर सगळ्यांनी काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब केलं नसेल तर। मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा। ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे मित्रांनो। ओके, चला सुरू करूया आजच्या या सेशनला। बघा टाइम अँड वर्क वरचं मित्रांनो हे PYQ लेक्चर आहे। आपण ऑलरेडी टाइम अँड वर्क काळ व काम वरचं मित्रांनो बेसिक टाइप वाईज ऑलरेडी आधी लेक्चर घेतलंय, तर लेक्चर आवर्जून बघा मित्रांनो। आधीचे जेवढे लेक्चर झालेले असतील मित्रांनो हे 27वा लेक्चर आहे, म्हणजे आधी आपण ऑलरेडी मॅथ्सचे 26 लेक्चर घेतलेले आहेत मित्रांनो, ते आवर्जून बघा मित्रांनो। ओके, चला सुरू करूया आजच्या या सेशनला। बघा पहिला क्वेश्चन मित्रांनो, बघा एकदम सोपा आहे मित्रांनो। काय 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? मग इथे मित्रांनो काम वेगवेगळं आहे मित्रांनो। जेव्हा काम वेगवेगळं असेल तर फॉर्म्युला काय असतो रे त्याच्यासाठी? M1D1/W1 इज इक्वल टू काय रे? M2D2/W2। लक्षात ठेवा, जेव्हा काम वेगवेगळं असेल मित्रांनो बघा इथे 4 प्रकारचे फॉर्म्युले आहेत। बघा रे, पहिला फॉर्म्युला काय आहे? M1D1 इज इक्वल टू M2D2। जेव्हा काम सेम असेल मित्रांनो आणि फक्त माणसं आणि दिवस दिलेले असतील, माणसं आणि दिवस दिलेले असतील, तर फॉर्म्युला काय? M1D1 इज इक्वल टू M2D2। जेव्हा दिवस आणि तास दोघं दिलेले असतील तर फॉर्म्युला काय रे? M1D1H1 इज इक्वल टू काय? M2D2H2। याच्यावरती भरपूर आपण क्वेश्चन घेतलेले आहेत आधीच्या लेक्चर मध्ये, बघा सगळ्यांनी। याच्यात काय मित्रांनो, काम काय असतं? सेम असतं। काम काय असतं? सेम। जेव्हा काम वेगवेगळं असेल तर कामाने काय करायचं रे? डिवाइड करायचं। फॉर्म्युला काय तयार होईल? M1D1/W1 इज इक्वल टू M2D2/W2। काम वेगवेगळं असेल तेव्हा, जेव्हा फक्त दिवस दिलेले असतील आणि दिवस आणि तास दोघं दिलेले असतील तर काय रे? M1D1H1/W1 इज इक्वल टू M2D2H2/W2। ओके, काम जेव्हा वेगळं असेल। मग आता इथं फक्त माणसं आणि दिवस दिलेले म्हणून 3 नंबरचा आपण फॉर्म्युला युज केलाय। चला, M1 म्हणजे पहिले व्यक्ती, पहिले व्यक्ती किती रे? 16। D1 म्हणजे पहिले दिवस किती? 21। W1 म्हणजे पहिलं काम, काम काय रे? इथं पहिलं काम 100। कसं ओळखायचं मित्रांनो? इथं काम काय? साड्या विणणे ना। मग काम पहिल्या काय कामात किती रे? 100 साड्या विणायच्या आहे आणि दुसऱ्या कामात 200 साड्या विणायच्या आहे, म्हणजे पहिलं काम किती झालं? 100 आणि दुसरं काम काय झालं? 200। मग चला चला M2 म्हणजे दुसरे व्यक्ती काढायचे। D2 म्हणजे दुसरे दिवस 12 आणि W2 म्हणजे दुसरं काम किती? 200 येईल असं मित्रांनो। बघा मध्ये जेव्हा इक्वल टू असेल तेव्हा तुम्ही वरच्याला वरच्या सोबत कॅन्सल करू शकतात आणि खालच्याला खालच्या सोबत, पण बऱ्याच मुलांना असं कन्फ्युज होतं, तर स्टेप बाय स्टेप जाऊया। बघा स्टेप बाय स्टेप काय रे, मध्ये जेव्हा इक्वल टू असेल तर असा तिरकस गुणाकार होतो, लक्षात ठेवा। मग काय येईल? 16 गुणिला 21 गुणिला 200 इज इक्वल टू काय रे? हे तिरकस गुणाकार 100 गुणिला क्वेश्चन मार्क गुणिला 12 येईल। आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची, तर मित्रांनो हे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? भागीला होईल। तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय येईल? चला सांगा। 16 गुणिला 21 गुणिला 200 मित्रांनो हे इकडे येताना भागीला होईल 100 गुणिला 12। चला करा कॅन्सल, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, बरोबर आहे। बेक बे बेसक 12 बरोबर आहे का रे? दोघांना 3ने जातोय। बघा काय उरलंय, मी परत इकडे लिहून घेतो। 16 गुणिला 21 आणि खाली उरलाय 6, बरोबर आहे का? क्लिअर? यस। बघा दोघांना 3ने जातोय, 3 दुने 6 3 साते 21, परत 2ने 16 ला जातोय। बेक बे बेआटी 16 मित्रांनो पाडे पाठ पाहिजे कॅन्सल करताना। काय उरलं रे? 8 गुणिला 7, 8 गुणिला 7 किती? 56। तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 56। समजलंय? जायचं पुढे मित्रांनो। बघा मी काय रे स्टेप बाय स्टेप सांगितलं, पण मित्रांनो जर तुमचं मॅथ्स चांगलं असेल, बेसिक पक्का असेल, तर तुम्ही इथल्या इथं कॅन्सल करायचं, वेळ वाचतो। बघा हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल, बरोबर आहे। या दोघांना 4ने जातोय, 4 त्रिक 12 4 चोक 16, परत 3ने 3 एक 3 3 साते 21।
मित्रांनो हा भागीला 2 इकडे येताना गुणीला होईल. हे काय उरलंय 7 चोक 28 आणि हा भागीला 2 इकडे येताना गुणीला 28 दुनी किती रे 56. आलं का सेम बघा. म्हणजे मित्रांनो आपल्या ह्या 2 स्टेप वाचतात किती 2 ते 3 स्टेप जर तुम्ही इथल्या इथं कॅन्सल केलं तर. ओके समजलं. चला जायचं पुढे. पुढचा क्वेश्चन काय. मित्रांनो आपण आधी या टाईप वरती आहेत का जो पहिला टाईप घेतला अजून त्याच्यावरती दिसतायत का. दिसतंय बघा मित्रांनो ते आधी सोडून घेऊया. काय रे इथं काम सेम आहे मित्रांनो बघा. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम काम काय इथं इक्वल आहे. काम इक्वल आहे. दिवस आणि तास दोघं दिलेले म्हणजे 2 नंबरचा फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला. बरोबर आहे का सांगा मला. काय रे आधीचा क्वेश्चन बघा. बघा 2 नंबरचा काम जेव्हा सेम असेल दिवस तास दोघं दिलेले असतील तर फॉर्म्युला काय M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2 बरोबर आहे का. चला चला फॉर्म्युला काय मग M1D1H1 काय रे M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2. M1 म्हणजे पहिले व्यक्ती किती रे 20 पहिले दिवस किती 15 आणि पहिले तास किती 6 इज इक्वल टू M2 म्हणजे दुसरे व्यक्ती किती रे 15 D2 म्हणजे दुसरे दिवस काढायचे आणि H2 म्हणजे दुसरे तास 8 येईल. चला याची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे येताना भागीला होईल. बरोबर आहे का रे. चला काय मग क्वेश्चन मार्क इज इक्वल टू मित्रांनो इथले इथं देखील तुम्ही कॅन्सल करू शकता. बऱ्याच मुलांना इथले इथं कन्फ्युज होतं म्हणून मी स्टेप बाय स्टेप लिहितोय. मग हे इकडे येताना भागीला होईल. काय येईल रे 20 गुणीला 15 गुणीला 6 अपॉन भागीला 15 गुणीला 8 येईल असं. 15 15 कॅन्सल 4ने भाग जातोय 4 दुनी 8 4 पंचे 20 बे एक बे बे त्रिक 6 काय उरलं रे 5 गुणीला 3 किती 15 15 दिवस ऑप्शन नंबर सेकंड. काही डाऊट. सोपं आहे मित्रांनो. यस जायचं पुढे. तेच आहे मित्रांनो सेम क्वेश्चन आहे. चला याचा आन्सर काय येईल तुम्ही ते व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला सांगायचं मित्रांनो. सेम टाईप सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. सोडवणार दिवस तास दोघं दिलेले म्हणजे सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. काम सेम आहे सेम फॉर्म्युला वापरायचा आहे मित्रांनो. सोडवणार. चला याचा आन्सर काय येईल तुम्ही व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला नक्की द्यायचंय. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. काय मित्रांनो सेम क्वेश्चन दिसतोय बघा. काय रे फॉर्म्युला काय सेम M1D1H1 इज इक्वल टू काय रे M2D2H2 काय M1D1H1 इज इक्वल टू काय रे M2D2H2. M1 म्हणजे पहिले व्यक्ती किती रे 8 D1 म्हणजे पहिले दिवस 20 H1 म्हणजे पहिले तास 9 इज इक्वल टू M2 म्हणजे दुसरे व्यक्ती 7 दुसरे दिवस काढायचे दुसरा तास 10 दिलेले. इकडे येताना भागीला होईल. काय येईल क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय येईल सांगा 8 गुणीला 20 गुणीला 9 इकडे येताना काय येईल रे भागीला 7 गुणीला 10 बरोबर आहे. 10 एक 10 10 दुनी 20 काय उरलं आता 7ने कशाला भाग जाईल का नाही. वरती काय रे गुणाकार करा 8 दुने 16 16 नवे 144 भागीला 7. मित्रांनो असा ऑप्शन आहे का डायरेक्ट नाही. मग मित्रांनो भागाकार करायचा आहे. हे मी ऑलरेडी आधी घेतलेलं आहे मित्रांनो टाइम अँड वर्क मध्ये कसं डिवाइड करायचं रे बघा 144 ला 7ने भाग द्यायचा बघा 7 दुने 14 7 दुने 14 4ला 7ने भाग जातो का रे नाही मग 0 7 0 0 म्हणजे 20 गुणीला 7 केले तर किती होतात 140 उरतात. उरले किती रे 4 ते जे उरतात ना ते असे बाजूला लिहायचे मित्रांनो आणि खालचा 7 जसा जसा लिहायचा. म्हणजे याचा आन्सर काय येईल 20 4/7 बघा. तुम्हाला असा भागाकार नाही जमला तर हे चमचा मेथडने करतात ना तुम्ही असं करून घ्यायचं बघा 7 दुने 14 0 हे काय 4 4ला 7ने भाग जातो का रे नाही 7 0 0 उरले किती 4 इथे पॉइंट मध्ये नाही काढत बसायचं मित्रांनो. काय भागाकार किती आला 20 जे उरले किती उरले 4 ते असे साईडला लिहायचे आणि हा खालचा 7 जसा तसा आन्सर काय येईल 20 4/7. समजलंय. ओके हे ऑलरेडी शिकवलंय मित्रांनो. जायचं पुढे. चला आवडतंय आवडत असेल तर लेक्चरला लाईक होऊन जाऊ द्या. चला टाईप झालं काय हे टाईप झालेलं वाटतं मित्रांनो सेम आहे बघा. काय रे दिवस आणि मजूर दिलेले व्यक्ती दिलेले सेम मित्रांनो. पहिला फॉर्म्युला काय M1D1 हे मित्रांनो सर्व विचारलेले क्वेश्चन आहेत PYQ लक्षात ठेवा. ओके M1 म्हणजे पहिले व्यक्ती किती रे 5 पहिले दिवस किती 12
M2 म्हणजे दुसरे व्यक्ती 15 दिवस काढायचे. हा 15 इकडे त्यांना भागीला होईल. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 चौक 12. काय आलं रे? 4. झालं मित्रांनो. काही डाऊट? सोपं आहे सर, हे तर एकदम सोपं आहे. यस, एकदम सोपं आहे मित्रांनो. फक्त काय प्रॅक्टिस लागते आणि सर्व बेसिक माहिती पाहिजे. भाग कसा द्यायचा कसं नाही हे सर्व बेसिक आलं पाहिजे. भागाकारासाठी मित्रांनो पाढेपाठ पाहिजे, एकदम तोंडपाठ पाढेपाठ पाहिजे. कळालं? आहे का इझी? चला लाईक होऊन जाऊ द्या मग सेशनला. जायचं मित्रांनो पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय? सेम टाईप वर आहे का बघून घेऊया आधी. सेम आहे मित्रांनो, फक्त काम वेगवेगळे. काय रे? पहिल्या याच्यात काय? पहिले जे पण काम असेल त्याच्यात दुप्पट काम करायचंय. म्हणजे इथं काम काय रे? वेगळं आहे. काम वेगळं असेल तर कामाने डिवाइड करतो ना. चला फॉर्म्युला काय? फक्त दिवस दिलेले म्हणजे काय रे? M1D1 अपॉन W1 इज इक्वल टू काय रे? M2D2 अपॉन W2. ओके, येईल असं? काही डाऊट? बोला. M1 म्हणजे पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती रे? 7. D1 म्हणजे पहिले दिवस 12. पहिलं काम काय म्हटलेलं आहे रे? एक काम. माहितीये का? नाही. माहिती नाही ना, मग ते काम आपण एक्स घेतलं. माहिती नाही म्हणून एक्स. ओके. M2 म्हणजे दुसरे व्यक्ती काढायचे. D2 म्हणजे दुसरे दिवस. किती रे? 8 दिवस. आणि W2 काय रे? आधीच्या कामाच्या दुप्पट. म्हणजे काय? आधीचं काम एक्स असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2x होईल. 2 गुणिला एक्स. बरोबर आहे? क्लिअर? चला, हा एक्स आणि हा एक्स काय होऊन जाईल रे? कॅन्सल. बरोबर आहे? या 2 ने 8 ला भाग दिला. बे एक बे, बे चोक 8. काय उरलं? 7 गुणिला 12 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क गुणिला 4. हा 4 इकडे त्यांना भागीला होईल. 4 एक 4, 4 त्रिक 12. काय उरलं रे? 7 गुणिला 3 किती? 21. दुसरे व्यक्ती किती लागतील? 21. पण मित्रांनो दुसरे व्यक्ती किती लागतील असं विचारलंय का? नाही. किती अतिरिक्त व्यक्ती लागतील? अतिरिक्त म्हणजे काय रे? जास्त. कोणापेक्षा? पहिल्यापेक्षा. पहिले किती होते मित्रांनो? 7 होते. आणि आता किती लागले? 21. म्हणजे किती जास्त लागले? 14 जास्त लागले. याचा आन्सर 14 असेल. इथे 21 पण ऑप्शन होतं मित्रांनो. 21 येईल का? नाही. काय क्वेश्चन विचारला होता? आधीपेक्षा किती जास्त लागलेत? आधीपेक्षा किती जास्त लागले? 14 जास्त लागलेत. तर याचा आन्सर काय येईल? 14. काही डाऊट? बोला. काय अवघड आहे का मित्रांनो? नाही. सोपं आहे का? येईल का मग हा टाईप? बोला. सर्व PYQ आहेत. येईल? यस, आलेच पाहिजे. सेम आहे मित्रांनो. किती मजूर वाढवावे लागतील? सेम क्वेश्चन आहे. सोडवणार? ओके, चला मी सोडून देतो. काय मित्रांनो, काम इथं सेम आहे. काम सेम आहे म्हणून काय रे? M1D1 इज इक्वल टू M2D2. बरोबर आहे? M1D1 इज इक्वल टू M2D2. M1 म्हणजे पहिले व्यक्ती किती रे? 15. D1 म्हणजे पहिले दिवस 36. M2 म्हणजे दुसरे व्यक्ती काढायचे. D2 म्हणजे दुसरे दिवस 27. हे 27 इकडे त्यांना भागीला होईल. मग काय येईल रे? 15 गुणिला 36 अपॉन 27. चला 9 ने भाग जातोय. 9 त्रिक 27, 9 चौक 36, 3 एक 3, 3 पाचे 15. तर काय उरलं रे? 5 गुणिला 4 20. म्हणजे दुसऱ्या व्यक्ती किती लागले रे? 20. इथं 20 पण ऑप्शन आहे मित्रांनो. 20 टिक करणार का? नाही. आधीपेक्षा किती जास्त लागतील असं विचारलंय. आधी व्यक्ती किती होते रे? 15. आता लागले 20. 20 मधून 15 गेले. किती जास्त लागले? 5 जास्त लागले. तर याचा आन्सर काय येईल? 5. 20 येईल का? नाही. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा मित्रांनो. काही घाईत आन्सर टिक करायचं नाही. हातातले मार्क घालवायचे नाही. एक जरी क्वेश्चन चुकला मित्रांनो आणि त्या एका मार्कासाठी जर आपली परीक्षा राहिली तर मित्रांनो वर्षानुवर्ष वाट बघावी लागतात. लक्षात ठेवा. म्हणून घाई करायची नाही. व्यवस्थित वाचून बघायचं. ओके, जायचं पुढे. चला पुढचा काय मित्रांनो बघूया आपण. सेम याच्यावरती का? बघा. एकदम सोपा आहे मित्रांनो. बघा, 8 मजुरांना किती पैसे द्यावे लागतात रे? 1760. तर 20 मजुरांना किती द्यावे लागतील? बस असाच आहे. एवढं सोपं आहे मित्रांनो. काय करतो अशा याच्यात? तिरकस गुणाकार. ओके, 8 गुणिला क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय रे? 20 गुणिला 1760. ओके मित्रांनो, याची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे गुणिला इकडे येताना काय होईल? भागीला. तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय येईल? 20 गुणिला 1760 अपॉन 8. ओके, चला भाग द्या.
8ने भाग जातोय, 8 एक 8, 8 दुने 16, एक उरला, एकावर 6 16, 8 दुने 16, पुढचा शून्य जसा जसा. तर काय येईल रे 20 गुणिला 2200, 22 दुने 44 आणि पुढचे 2 शून्य जसं तसे किती येतात रे 4400. काय अवघड होतं का मित्रांनो? तुम्हीच सांगा. हे विचारलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो, अजिबात अवघड नसतात, फक्त बेसिक व्यवस्थित पाहिजे. आणि मित्रांनो मी एकदम बेसिक पासून शिकवतो, 0 पासून शिकवतो, अगदी कसं कॅन्सल करायचं. ओके, चला आवडतंय लाईक होऊन जाऊ द्या, मग सेशनला लाईक होऊन जाऊ द्या, कमेंट करा, लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. जायचं पुढे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, येईल का रे मग हे टाईप? इझी आहेत का? यस इझी. हे मध्ये पेज ऍड झालंय ते डिलीट करून टाकतो. चला तो टाईप झालेला आहे वाटतं, आपले सर्व त्या टाईप वरचे झालेले. जायचं पुढच्या टाईप कडे. काय होतं पुढचा टाईप बघा. काय रे, एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. समजा तो माणूस आपण ए घेतला. काय रे, हे काम किती दिवसात करतोय? 6 दिवसात. व त्याचा मुलगा काय रे 18 दिवसात करतोय. त्या मुलाला आपण बी नाव दिलं. ओके, किती दिवसात करतोय रे? 18 दिवसात. कळालं मित्रांनो? आता पुढे काय म्हटलेलं रे, जर ते काम दोघांनी एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? हे सुद्धा मित्रांनो मी शिकवलेलं आहे. काय रे, इथे मित्रांनो काम कसं काढतो चला सांगा. काम कसं काढतो? दोघांचा काय घेतो? एलसीएम लसावी. कसा येतो रे तो? दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो? दोघांच्या पाड्यामध्ये 18 येतो का? म्हणजे हे काय झालं? काम झालं. काय झालं रे? काम. शिकवलंय का? आठवा. ओके, आधीचं लेक्चर बघा मित्रांनो, टाइम अँड वर्क वरचं. ओके, काय करायचं मित्रांनो? काम कसं काढायचं बघा. दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो ते घ्यायचं. दोघांच्या पाड्यामध्ये 18 येतो का? सर 36 पण येतो. 36 घेतलं तरी चालेल, आन्सर सेम येणार आहे. नंतर काय करायचं मित्रांनो? एका दिवसाचं काम काढून घ्यायचं. नंतर काय करायचं? एका दिवसाचे काम काढून घेणे. एका दिवसाचे काम काढून घेणे. कसं काढतो रे एका दिवसाचं काम? बघा 6च्या पाड्यात 18 कुठे येतो? साइन त्रिक 18. आणि 18च्या पाड्यात 18 कुठे येतो? 18 एक 18. कळलं? नंतर मित्रांनो दोघांनी एकत्र सुरू केलंय म्हणून दोघांचं एका दिवसाचं काम किती झालं रे? 4 झालं. किती झालं? 4. तर एकूण काम किती होतं रे? 18. दोघं मिळून एका दिवसाला 4 काम करतायत, तर 18 काम करायला किती दिवस लागतील? चला भाग द्या. 2ने भाग जातोय. 2 9 18, 2 दुने 4. चला 9 भागीला 2, 2 चोक 8. किती उरले रे? 1 उरला. जे उरतो ते आपण साईडला लिहितो. सांगितलं ना मगाशी शिकवलं. जे उरतात ते साईडला लिहितो आणि खालचा 2 जसा तसा. तर याचा आन्सर काय येईल रे? 4 1/2. काय येईल? 4 1/2. हे सर्व शिकवलंय मित्रांनो. ओके, याला फॉर्म्युला मेथड पण आहे. काय रे फॉर्म्युला मेथड? ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. अशा टाईप साठी मित्रांनो फॉर्म्युला मेथड सोपी आहे. पण मित्रांनो जो पुढचा टाईप आहे आपण टाइम अँड वर्क मध्ये घेतलाय, जर कोणी मध्येच कोणीतरी सोडून गेला तर मित्रांनो त्याला त्या टाईपला ही मेथड लागते, म्हणून ही मेथड येणं गरजेचं आहे. शिकवलंय, आधीचं लेक्चर बघा मित्रांनो. ओके, तर ए किती रे? जेव्हा असं सिंपल क्वेश्चन विचारतील तर फॉर्म्युला मेथडने सोडून घ्यायचं, सोपं जातं. ए काय 6, बी काय रे 18, आपण ए अधिक बी 18 अधिक 6 किती रे 24. 6ने भाग जातोय. 6 1 6, 6 चोक 24. काय उरलं? 18/4. म्हणजेच काय रे 2ने भाग दिल्यानंतर 9/2 आणि 9/2 म्हणजेच काय? 4 1/2. आलं का? सेम टू सेम आलं का? येईल मग असा टाईप. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन सोडून झालाय. हे तुम्हाला होमवर्कला दिलाय, बरोबर आहे का? यस, सोडून झालंय. सेम मित्रांनो बघा, हा काय रे? नळ व टाकीवरचा आहे. काय आणि काम नळ टाकी सेम आहे मित्रांनो. काय दिलेलं आहे बघा. ए नळ किती मिनिटात भरतो रे? 20 मिनिटात. आणि बी नळ किती मिनिटात भरतो रे? 30 मिनिटात. बरोबर आहे. इथं मित्रांनो जसं त्याच्यात एकूण काम येतं तसं इथं काय रे एकूण टाकीची कपॅसिटी येते, म्हणजे पाणी किती ते येतं. मग कसं काढतो रे? दोघांचा लसावी. दोघांच्या पाड्यात कोण येतो? दोघांच्या पाड्यात कोण येतो? 60. म्हणजे टाकीमध्ये एकूण पाणी किती रे? 60 आहे. समजलं? ओके, तर एका मिनिटाचं इथं मिनिटामध्ये ना, म्हणून इथं मित्रांनो एका मिनिटाचं काढून घ्यायचं. स्टेप लक्षात ठेवा. एका मिनिटाचा किती येईल रे? 20च्या पाड्यात 60 कुठे येतो? 20 त्रिक 60. 30च्या पाड्यात 60 कुठे येतं? 30 दुने 60. दोन्ही न एकाच वेळी सुरू केले म्हणून दोघं मिळून एका मिनिटाचं किती झालं रे? 5 झालं. एका मिनिटाला किती भरता येते? 5. तर टोटल किती रे? 60. 60 भरायला किती वेळ लागेल? 60/5 म्हणजे किती रे? 12 मिनिटं.
आहे का सोपं मित्रांनो? एकदम सोपं आहे. फॉर्म्युला मेथडने केलं देखील तरी आन्सर सेम येणार आहे. काय रे फॉर्म्युला? ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. बरोबर आहे. ए इंटू बी अपॉन ए प्लस बी. ए किती रे? 20. बी किती आहे? 30 अपॉन 20 अधिक 30 किती? 50. चला 0 0 कॅन्सल. 5 1 5 5 36 6 2 12. सेम येणार आहे मित्रांनो. कोणतेही मेथड वापरा. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. आधी ह्या टाईपवरचे आपण सोडून घेऊया किंवा मित्रांनो सोडवायचं का हाच? चला सोडूया हा. काय म्हटलेलं रे? डब्ल्यू 25% काम 30 दिवसात करू शकतो. मित्रांनो 25% काम 30 दिवसात पूर्ण करतो तर पूर्ण काम किती दिवसात करेल रे? 120 दिवसात. बरोबर आहे का? मला सांगा 25% 30 दिवसात करतोय ना. 25% म्हणजे काय रे? 100चा 4 भाग झाले. 25 चौक 100 ना. जर एक भाग 30 दिवसात करतोय तर 4 भाग किती दिवसात करेल? 120 दिवसात. बरोबर आहे का? 25% 30 दिवसात ना. पूर्ण काम काय असतं? 100% असतं. जर 25% मित्रांनो 30 दिवसात करतोय तर 100% काम किती दिवसात करेल? 120 दिवसात. बरोबर आहे का? 25 चौक 100. बरोबर आहे का रे? म्हणजे पहिलं मित्रांनो डब्ल्यू पूर्ण काम 120 दिवसात करतोय. सेम मित्रांनो एक्स 1/4 काम 10 दिवसात करतोय. म्हणजे काय रे? 4 भागापैकी एक भाग 10 दिवसात. तर मित्रांनो पूर्ण काम किती दिवसात करेल? इथं 40 दिवसात. बरोबर आहे ना? 1/4 भाग काय रे? 10 दिवसात करतोय. कोणाच्या? पूर्ण कामाच्या. पूर्ण काम काय घेतलं आपण? एक्स घेतलं. मग एक्स च्या 1/4 भाग 10 दिवसात करतोय तो पूर्ण किती दिवसात करेल? हा 4 इकडे येताना गुणिला होईल 40 दिवसात. कळालं मित्रांनो? काही डाऊट? हे बेसिक आहे मित्रांनो. 1/4 10 दिवसात तर पूर्ण काम 40 दिवसात. जाऊ मी पुढे. सेम वाय 40% काम 40 दिवसात करतोय तर 100% काम 100 दिवसात करेल. 40% 40 दिवसात ना तर 100% 100 दिवसात. सोपं आहे. चला आणि झेड पण दिलेला आहे. वाव, झेड पण 1/3 दिलेला आहे. काय रे? झेड 1/3 काम किती दिवसात करतोय रे? एकूण कामाच्या 1/3 काम 13 दिवसात. तर एकूण काम किती दिवसात करेल? हा 3 इकडे येताना कुणीला होईल? 13 त्रिक 39. बापरे. तर काय विचारलंय रे? तर शकतो तर कोण प्रथम काम संपेल? कोण प्रथम? बघा एक काम डब्ल्यू 120 दिवसात. डब्ल्यू ला जास्त दिवस लागतायत. सगळ्यात कोणाला कमी लागताय रे? झेड ला. झेड नंतर एक्स येईल. एक्स नंतर वाय येईल. बरोबर आहे का? आणि वाय नंतर डब्ल्यू येईल. सगळ्यात आधी झेड संपेल. ऑप्शन नंबर. सोपं होतं मित्रांनो. काहीच नव्हतं. मला वाटलं अवघड आहे. काहीच नव्हतं याच्यात. बेसिक होतं हे तर. आलंच पाहिजे असे बेसिक क्वेश्चन. घाबरून नाही जायचं. व्यवस्थित शांततेने क्वेश्चन सोडवायचा. काही होतं का या क्वेश्चन मध्ये? तुम्हीच सांगा. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. सोडून झालाय. सोडून झालाय. सोडून झालाय. सेम मित्रांनो. आता मित्रांनो बघा ए हा न काय रे 6 तासात भरतो आणि बी हा न 8 तासात रिकामा करतो. सेम मित्रांनो अशा वेळेस काय एकूण काढून घ्यायचं. कसं काढायचं रे? दोघांच्या पाड्यात 24 येतो का? म्हणजे हे काय झालं रे? एकूण पाणी झालं. एकूण पाणी किती झालं? 24 झालं. मग मित्रांनो आपण काय करतो? एका तासाचं. बरोबर आहे का? यस. दिवस असेल तर दिवस एका दिवसाचे. एक तास असेल तर एका तासाचे. मिनिट असेल तर एका मिनिटाचा काढून घ्यायचं. कसं काढायचं? 6च्या पाड्यात कुठे येतो? 24. 6 चोक 24. 8च्या पाड्यात 24 कुठे येतो? 8 त्रिक 24. मित्रांनो आता इथं कायम लक्षात ठेवा. बघा पहिला न भरतोय मित्रांनो आणि दुसरा न रिकामा करतोय. जेव्हा आपण रिकामा करतो ना रे तर इथं मित्रांनो हे जे एका तासाचं जे तिथं रिकामा करतो ना म्हणून मायनस मध्ये घ्यायचं मित्रांनो. कारण का रे? बघा हे मित्रांनो बघा हे टाकी. ओके. बिचारा ए न काय करतोय रे? टाकी भरतोय. काय करतोय? टाकी भरतोय. आणि बी हा न काय करतोय रे? टाकी रिकामी करतोय. म्हणजे उलट काम करतोय ना, निगेटिव्ह काम करतोय ना, म्हणून मायनस मध्ये घ्यायचं. लक्षात ठेवा. जेव्हा पण रिकामा असेल तेव्हा मायनस मध्ये घ्यायचं. आता हे जेव्हा आपण आधीचा क्वेश्चन सोडवला ना रे तर दोघं याच्यात भरतो होतं मित्रांनो. काय होतं? भरतो होतं. बघा कुठे होता तो क्वेश्चन? घेतला ना आपण. हा बघा दोघं याच्यात भरतो होतं मित्रांनो. बघा मिनिटात भरू शकतो म्हणून इथं प्लस मध्येच घेतलं दोघं मित्रांनो. पण जेव्हा रिकामा असेल तर त्याला काय रे? मायनस मध्ये घ्यायचं. कशात घ्यायचं? मायनस मध्ये घ्यायचं. लक्षात ठेवा. तो रिकामा करत होता ना म्हणून मायनस मध्ये घेतला. आता दोघं न एकाच वेळी सुरू केले. मग एकाच वेळेस सुरू केल्यानंतर एका तासाला ते किती भरतील रे? 1 भरतील.
4 वजा 3 किती ना 1, म्हणजे दोघं एका तासाला किती भरताय रे? 1 भरतायत. तर 24 भरायला किती वेळ लागेल? यस, 24 भरायला 24 तास लागतील. बरोबर आहे का? यस, ते एका तासाला 1 भरतात तर 24 भरायला 24 तास लागतील. समजलं मित्रांनो? इथं फक्त काय लक्षात ठेवायचं, जेव्हा रिकामी असेल तेव्हा मायनस घ्यायचं मित्रांनो. जायचं पुढे. बघा काय म्हटलेलं रे, वडील व मुलगा काय रे, एक काम 20 दिवसात करतात व वडील एकटे काम 30 दिवसात करतात. काम माहिती का रे? नाही. कसं काढणार सांगा? आता हे पाठ झालं असेल तुमचं. दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो? दोघांच्या पाड्यात कोण येतो रे? 60 येतो. नंतर काय करतो मित्रांनो? एका दिवसाचं काढून घेतो. काय करतो? एका दिवसाचं. पाठ झाले ना ह्या स्टेप? यस. बघा हे दोघं मिळून एका दिवसाचं किती काम होईल रे? 3 काम होईल. 20 त्रिक 60 आणि वडील एकटे एका दिवसाला 2 काम करतील. 30 दुनी 60. आता मित्रांनो दरवेळेस आपण ऍड करतो. काय ऍड करतो रे? दोन्ही एकाच वेळेस सुरू केलं तर. पण मित्रांनो इथं असं दिलेलं आहे का दोघांनी एकाच वेळेस? आपल्याला दोघांचं मिळून दिलेलं आहे ऑलरेडी. मग इथं ऍड करत बसणार का? नाही. तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात संपवणार असं विचारलंय. मग कसं काढणार मित्रांनो? बघा मुलाचं एका दिवसाचं काम आधी काढून घेणार. कधी पण काय रे, दिवस काढण्यासाठी एका दिवसाचं काम माहिती असणं गरजेचं असतं. कारण का मित्रांनो? बघा समजा आता गणपती बाप्पांचं सीझन येणार आहे. मोदक आहे समजा तुमच्या समोर एकूण 50 मोदक खायला दिले, तर मी जर असं विचारलं किती दिवसात संपवणार, तर तुम्ही काय एका दिवसाला किती खातायत आधी ते माहिती पाहिजे ना. बरोबर आहे? तरच तुम्ही काय रे 50 मोदक खायला किती दिवस लागतील सांगू शकणार. म्हणून मित्रांनो एका दिवसाचं काढून घ्यायचा. मग बघा रे, वडील आणि मुलगा दोघं मिळून एका दिवसाला किती काम करतायत रे? 3 काम करतायत. किती काम करतायत? 3 काम करतायत. मित्रांनो त्याच्यात वडिलांचं एका दिवसाचं 2 दिलेलं आहे, तर मुलाचं एका दिवसाचं काम किती येईल रे? 1 काम येईल. मुलगा एका दिवसाला काम किती करतोय रे? 1 काम करतोय. तर टोटल काम किती रे? 60. तर एका दिवसाला तो 1 करतोय तर 60 काम करायला 60 दिवस लागतील. समजलं? इथं उलटं विचारलं होतं मित्रांनो. दोघं मिळून दिलेलं होतं आणि एकाचं विचारलं होतं. समजलं? जायचं पुढे. मग असा पण क्वेश्चन विचारू शकतात. ओके, हे सोडवलंय ऑलरेडी. बघा मित्रांनो असा पण क्वेश्चन विचारतात. याला फॉर्म्युला मेथड वापरता येईल का रे? नाही. जी पहिली मेथड आहे तीच वापरता येईल. म्हणून ही पहिली मेथड येणं गरजेचं आहे. काय रे? बघा विशाल काय रे एक काम 25 दिवसात करतो आणि कुमार तेच काम 10 दिवसात करतो. काम माहिती का रे? नाही. दोघांच्या पाड्यात कोण येतो? 50 येतो का? यस. 25 दुने 50 आणि 10 पाचे 50. हे काय झालं? एका दिवसाचं काम झालं. आता सांगायची गरज नाही ना रे. मित्रांनो इथे ऍड करायची गरज आहे का रे? नाही. दोघं मिळून एकत्र काम दिलेलं आहे का? असं नाही. जेव्हा म्हटलेलं असेल दोन्ही मिळून एकत्र कामाला सुरुवात केली तरच मित्रांनो ते ऍड करायचं. बाकीच्या वेळेस नाही करायचं. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा. आता पुढे काय म्हटलेलं रे? बघा जर कुमारने 6 दिवस काम केलं. कुमार एका दिवसाला काम किती करतोय रे? 5. तर 6 दिवसाचं किती होईल त्याचं? 30 होईल. एकूण काम किती होतं रे? 50. त्याच्यात कुमारने किती काम संपवलंय? 30 संपवलंय. तर उरलं किती रे? 20. बरोबर आहे ना? कुमारने 6 दिवस काम केलं. कुमार एका दिवसाला काम किती करतोय? 5. हे एका दिवसाचं काम आहे ना? एका दिवसाचं 5 आहे तर 6 दिवसाचं किती झालं मित्रांनो? 30 झालं. एकूण काम होतं 50. त्याच्यातून कुमारने किती संपवलं? 30 संपवलं. उरलं किती रे? 20 ला. 20. आता हे 20 काम कोणाला करायचंय? विशालला. विशाल एका दिवसाला 2 करतोय तर 20 काम संपवायला किती दिवस लागतील? 10 दिवस. सोपं आहे मित्रांनो. आहे का सोपं? हे मित्रांनो असे सर्व टाईप आपण टाइम अँड वर्क आधी जे लेक्चर घेतलं त्याच्यात सर्व घेतलंय मित्रांनो. तर ते आवर्जून लेक्चर बघा सगळ्यांनी. कळालंय? काही डाऊट? समजलंय? ओके. चला कसं आहे मित्रांनो लेक्चर? आवडतंय सगळ्यांना? चला लाईक होऊन जाऊ द्या. एवढं सेशन आपण मित्रांनो घेतोय. लाईक तो बनताय. कमेंट पण करायची. लय भारी कमेंट मला खूप आवडते. लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. बघा आता मित्रांनो पुढचं काय रे? ए आणि बी काय रे 20 दिवसात संपवतात. बी आणि सी 15 दिवसात संपवतात आणि ए आणि सी 12 दिवसात संपवतात. काम माहिती का रे? नाही. मग सेम कसं काढणार? तिघांच्या पाड्यामध्ये. तिघांच्या पाड्यात कोण येतो? काय करायचं रे अशा वेळेस? काय करायचं बघा जेव्हा 3 दिलेले असतील ना तर मित्रांनो बघा काय असं सेपरेट काढून घ्यायचं. मला तर माहिती बघा तिघांच्या पाड्यात 180 येतो मित्रांनो. कोण येतो? 180. जर तुम्हाला माहिती नसेल ना तर लसावी आपण असा काढतो मित्रांनो. बघा
मी हे बाजूला काढून दाखवतो. काय रे, 20, 15 आणि 12. जेव्हा माहिती नसेल ना तर लसावी असा काढून घ्यायचा. बघा मित्रांनो, 3 संख्या दिलेल्या असतील तर तिघांना भाग गेला तर चांगलीच गोष्ट आहे. तिघांना एकाच वेळेस जात नसेल तर मित्रांनो 2 संख्यांना तरी गेला पाहिजे. मग मित्रांनो दोघांना बघा 5 ने जातोय बघा. 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15. हा 12 जसाच्या तसा. बरोबर आहे. परत 4 आणि 12ला 4 ने जातोय. 4 एक 4, 4 त्रिक 12. हा 3 जसाच्या तसा. परत त्या दोघांना 3 ने जातोय. 3 एक 3, 3 एक 3. काय आता जातंय का रे? नाही. मग मित्रांनो काय करायचं? या इकडच्या उरलेल्यांचा काय रे गुणाकार करायचा. 5 चोक 20, 20 त्रिक 60. 60 गुणिला 1 60च होणार आहे ना. म्हणजे लसावी किती झालं रे 60. आता मित्रांनो तुम्ही 180 च्या ऐवजी 60 घेतला तरी चालेल. कारण छोटी संख्या आहे ना. कळालं? तिघांच्या पाड्यात 60 येतो का? 15च्या पाड्यात पण 60 येतो. 12च्या पाड्यात पण 60 येतो आणि 20च्या पाड्यात पण 60 येतो. समजलं? मग एका दिवसाचं काढून घ्यायचं. बाकीचं सेम. एका दिवसाचं हे दोघं मिळून किती येईल रे? 3. 20 त्रिक 60. बरोबर आहे? यांचं किती येईल? 15 चोक 60 आणि यांचं किती येईल? 12 पंचे 60. हे झालं एका दिवसाचं. आता मित्रांनो इथं जेव्हा दोघं दोघं दिलेले असतील ना तर एकूण ऍड करून घ्यायचं. बघा ऍड केल्यानंतर किती येईल रे? ए अधिक ए 2 ए, बी अधिक बी 2 बी आणि सी अधिक सी 2 सी. इकडे ऍड केलं तर मित्रांनो 12 येतं. मित्रांनो दोघं दोघं मिळून आहे ना तर एक एक मिळून करायचं म्हणजे 2 ने डिवाइड करून टाकायचं. तर तिघं मिळून एका दिवसाचं काम किती येईल रे? 6 काम येईल. किती येईल? 6. हे दोघं दोघं मिळून होतं ना. एक सिंगल सिंगल पाहिजे होतं म्हणून 2 ने डिवाइड केलं. तिघं मिळून एका दिवसाचं काम किती आलं रे? 6. तर आपल्याला काय विचारलंय रे? एकटा ए किती दिवसात संपेल? मग एचं आधी एका दिवसाचं काम माहिती पाहिजे. मग एचं एका दिवसाचं काम कसं काढणार आहे? बी आणि सी चं एका दिवसाचं कामाची व्हॅल्यू टाकणार इथं. बी आणि सी एका दिवसाला काम किती करताय रे? 4 काम करतायत. तर इथं 4 टाका मित्रांनो. तर ए एका दिवसाला किती काम करतोय रे? 2 काम करतोय. किती काम करतोय? 2. बघा मित्रांनो तिघं मिळून एका दिवसाचं काम 6 आलं ना. त्याच्यात मित्रांनो एचं एका दिवसाचं काम पाहिजे. मग बी आणि सी चं एका दिवसाचं काम आपण टाकलं. हे एका दिवसाचं काम आहे ना बी आणि सी चं किती? 4. बरोबर आहे का? एचं एका दिवसाचं काढायचं असेल तर आपल्याला बी आणि सी चं टाकावं लागेल. कळालं? एचं एका दिवसाचं काम किती आलं रे? मग 2 आलं. टोटल काम किती होतं रे? 60. तर एका दिवसाला 2 करतोय तर 60 काम संपवायला किती दिवस लागतील रे? 30 दिवस लागतील. 60 भागीला 2 किती? 30. समजलं मित्रांनो? समजा बी चं विचारलं असतं तर बी चं एका दिवसाचं काम कसं काढलं असतं रे? ए आणि सी चं इथून टाकलं असतं. ए आणि सी चं एका दिवसाचं किती रे? 5. हे एका दिवसाचं टाकायचं, दिवस नाही टाकायचं. चुकून दिवस टाकणार. चुकेल. एका दिवसाचं टाकायचं. लक्षात ठेवा. समजलंय? काय केलं मित्रांनो? सगळ्यात आधी आपण सेम केलं. एकूण काम काढून घेतलं. नंतर एका दिवसाचं काम काढलं. नंतर ऍड केलं. ऍड केल्यानंतर 2-2 भेटतायत मित्रांनो. आपल्याला 1-1 पाहिजे. काय रे? 1-1 पाहिजे. म्हणून 2 ने डिवाइड केलं. मग ए अधिक बी अधिक सी एका दिवसाचं किती आलं? 6. आपल्याला मित्रांनो ए चे दिवस काढायचे होते तर एचं एका दिवसाचं काम माहिती पाहिजे. मग एचं एका दिवसाचं काम काढून घेतलं. कसं काढलं रे? बी आणि सी चं त्याच्यात टाकलं तर एचं किती आलं? 2 आलं. एकूण काम किती होतं रे? 60. ए एका दिवसाला 2 काम करतोय तर 60 काम करायला किती दिवस लागतील? 30 दिवस लागतील. समजलंय मित्रांनो? चला मित्रांनो सर्व पीवायक्यू आपण काय केलेले रे? डिस्कस केलेले आहेत. आणि हे सर्व पीवायक्यू मित्रांनो टाइप वाईज आपण पीवायक्यू जसे विचारले त्याचे टाइप वाईज एक्झाम्पल आपण ऑलरेडी टाइम यान वरचं जे लेक्चर घेतलंय त्याच्यात ऑलरेडी घेतलेत मित्रांनो. एकदा व्यवस्थित बघा. ओके मित्रांनो. तर मित्रांनो बघा आजचं आपलं हे 27वा लेक्चर होतं. आधीचे 26 लेक्चर आवर्जून बघा मित्रांनो. एकदम मॅथ तुमचं बेसिक पासून पक्क होतंय मित्रांनो. ओके. परीक्षेला कुठलाही क्वेश्चन विचारला तर तुम्ही आरामात सोडवणार ही माझी गॅरंटी. फक्त काय करा रे? प्रॅक्टिस करा. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व सब्जेक्टचे लेक्चर रोज इथे मित्रांनो घेतोय. तर मित्रांनो सगळ्यांनी सर्व सब्जेक्टसाठी सेपरेट नोटबुक बनवायची आणि सर्व व्यवस्थित नोट्स काढायच्या आणि त्या सारख्या काय करायचे रे? रिवाइज करायच्यात. नक्की तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. या वर्षी आपल्याला तलाठी व्हायचंय. या धोरणाने आपण अभ्यास करायचा आहे. ओके. थांबूया मित्रांनो. लेक्चर कसं झालं? नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे. टेलिग्राम ग्रुपला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जॉइन करा. ओके. थांबूया मित्रांनो इथं आपण. थँक यू सो मच.